नमस्कार. सर्व एम.ए. जॉग्रफीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत. सेमिस्टरची पहिली आहे. त्यातील पेपर क्रमांक 103 मानवी भूगोलामधील दृष्टिकोन, जो फोल्ड दुसरा आहे, ज्याचं नाव आहे मानवी समाजाची उत्क्रांती आणि ग्रामीण तसेच शहरी समाजाची गतिशीलता. यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण मध्यभूमी सिद्धांत किंवा क्रिस्टलरचा सिद्धांत अभ्यास केला होता. याच्यामध्ये त्या सिद्धांताची रचना ही फार महत्वाची होती. म्हणजे हा जो सिद्धांत आहे तो क्रिस्टलरने एकंदरीत प्राकृतिक निर्मिती आणि प्रत्येक मध्यवर्ती जे ठिकाण होतं, ते प्रभावी क्षेत्र होतं, त्याची रचना वर्तुळाकृती आणि मग षटकोनाकृती अशा प्रकारे सांगितलेली होती. मग षटकोन आणि वर्तुळ हे षटकोनाकृती धरलं होतं. आणि हा सिद्धांत सांगत असताना या सिद्धांतात क्रिस्टलरने मानवी वस्ती जी आहे तिची चढती श्रेणी दिलेली आहे. ती चढती श्रेणी कशा प्रकारे? तर पहिला भाग म्हणजे खेडे, दुसरा म्हणजे छोटी बाजारपेठ आणि नगर, तिसरा म्हणजे मोठी बाजारपेठ आणि शहर, चौथं म्हणजे मोठा प्रादेशिक शहर आणि पाचव्या मध्ये प्रादेशिक राजधानी, जी दुसऱ्या श्रेणीत असलेल्या एका छोट्या बाजारपेठेच्या नागरी वसाहतीभोवती एखादं खेडेगाव असतं. म्हणजे ही जी 6 खेडी दाखवलेली आहेत सोबतच्या आकृतीमध्ये, तर त्याची उपलब्धता या वस्तीमध्ये आणि दाखवलेली आहे. नागरी वसाहतीभोवती असलेली जी 6 खेडी म्हणजे मध्यभागी असणारी नागरी वसाहत आणि त्याच्या भोवती असणारी 6 खेडी, त्याच्यामध्ये नागरी वस्तीला सेवा उपलब्ध करून देते. आणि मग षटकोनी आकृतीबंध हे त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. 3 ग्रामीण वस्त्या, एक छोटी बाजारपेठ असलेल्या ही जी नागरी वसाहतीला आपल्याला सुविधा उपलब्ध करून देतील अशा 9 छोट्या नागरी वस्त्या मोठी बाजारपेठ असलेल्या नागरी वस्तीला आपल्याला सुविधा उपलब्ध करून देतात. अशा 27 मोठ्या बाजारपेठा असलेल्या वस्त्यांना एक मोठा प्रदेश जो त्या शहराला सेवा उपलब्ध करून देतो. अशा प्रदेशातील शहरे मध्यवर्ती शहरांना आपल्या सेवा उपलब्ध करून देतात. या सिद्धांतामध्ये प्रत्येक छोटी ग्रामीण वस्ती दुसऱ्या ग्रामीण वस्तीपासून 7 किलोमीटरवर असल्याची शक्यता क्रिस्टलरने गृहीत धरली आहे. लक्षात घ्या, प्रत्येक छोटी ग्रामीण वस्ती जी वसाहत आहे ती दुसऱ्या वस्तीपासून 7 किलोमीटरवर असल्याची शक्यता क्रिस्टलरने गृहीत धरली आहे. यापुढील छोटी बाजारपेठ जी आहे म्हणजे दुसरी बाजारपेठेपासून 12 किलोमीटर अंतरावरती छोटी बाजारपेठ गृहीत धरलेली आहे. आणि या क्षेत्रात जी लोकांना सुविधा उपलब्ध करून देतात. यामुळे 2 बाजारपेठेतील अंतर 12 किलोमीटर हे आपण आपल्या लक्षात येतं. अशा वेळी प्रत्येक वेळी खालच्या दर्जाच्या शहरापेक्षा जे वरच्या दर्जाचं शहर आहे ते तिप्पटीने वाढत गेलेलं पाहावयास मिळतं. सिद्धांत जो आहे क्रिस्टलरचा, त्यांनी मांडलेला सिद्धांत, त्याच्यावर अनेक प्रकारच्या टीका झाल्या. क्रिस्टलरच्या सिद्धांतामुळे भूगोलशास्त्रात जवळजवळ मोठी क्रांती घडून आली असे म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. क्रिस्टलरने भौगोलिक संशोधन पद्धतीत नवे दालन उघडले. काही गृहीतके घटकांच्या आधारावर निर्गमन पद्धती व गणिती शास्त्राचा उपयोग करून वसाहतीचे तारांगणाप्रमाणे जाळे कसे निर्माण होते, म्हणजे एका वसाहतीचं तारांगणाने जाळे कसे निर्माण होते याचे तात्विक विवेचन क्रिस्टलरने केलेले आपल्याला पाहायला मिळते. आता या सगळ्यामुळे त्याच्यावरती अनेक टीका झाल्या. त्या टीका अशा आहेत की वास्तवता कोणतेही ठिकाण समान प्राकृतिक रचना कुठेही पाहायला मिळत नाही. आदर्श स्वरूपाच्या मैदानाची क्रिस्टलरने जी संकल्पना मांडली ती वास्तवात उतरू शकत नाही. आदर्श स्वरूपाच्या मैदानाची क्रिस्टलरने मांडलेली संकल्पना वास्तवात उतरू शकत नाही. दुसरं आहे, एखाद्या मुंबई सारखी जी महानगर आहे
त्याच्या आसपासच्या भागामध्ये जी शहरं आहेत ती मोठी शहरं लहान शहरांना ग्रासून टाकतात. म्हणजे त्या ठिकाणी हा सिद्धांत लागू पडत नाही. एका श्रेणीतील शहराची संख्या तिसऱ्या वरच्या श्रेणीतील शहरांच्या संख्या याच्यामध्ये परस्पर मतभेद आहेत. पुढचं की सध्या जलद वाहतुकीमुळे वसाहतीची श्रेणी ही योग्य वाटत नाही. पाचवं म्हणजे आधुनिक काळात जी वाहतूक साधने विमान, रेल्वे, बोटी यामुळे सर्व शहर जवळ येत चाललेली आहेत. पुढची गोष्ट म्हणजे षटकोनावर आधारित जे प्रभाव क्षेत्र जे सांगाडा ख्रिस्टॉलने सांगितला तो प्रत्यक्षात समाविष्ट करणे किंवा त्याची तात्विक सांगड घालणे हे शक्य नाही. म्हणजे अशा प्रकारे ज्या टीका केल्या त्या टीकेद्वारे हा सिद्धांत चर्चेतून थोडासा बाहेर गेला. पण आजही भूगोलामधील वस्ती भूगोलामधील एक माइलस्टोन म्हणून एक टप्पा म्हणून हा सिद्धांत अभ्यास केला जातो. तर याच्यामध्ये पुढचा जो भाग येतो, पुढचा जो मुद्दा येतो तो 2.14 समकालीन शहरी समाज. समकालीन शहरी समाज. आधुनिक शहरांचा समाज हा पूर्व औद्योगिक आणि औद्योगिक काळातील समाजापेक्षा वेगळा आहे. शहरी भाग किंवा शहरी व्यक्तीच्या एकमेकांशी असलेल्या नातेसंबंधावर प्रभाव पाडतात आणि त्याचे वातावरण सामाजिक संवादांना आकार देतात. सामाजिक संवाद सामाजिक गट तयार करतात ज्याद्वारे ज्ञान कल्पनांची देवाणघेवाण होते. जगभरातील समकालीन शहरी समाज सामाजिक परस्पर संवाद अधिकार यावर अवलंबून असते. हे काम सहकार्याने पुढे नेले जाते. हे काम सहकार्याने पुढे नेले जाते. सामाजिक संस्था आणि संपूर्ण सामाजिक व्यवस्थेसाठी पाया घालून सामाजिक वास्तवाला सक्षम करते. सहकार्याशिवाय व्यक्तीच्या पलीकडे कोणतीही संस्था विकसित होऊ शकत नाही. सामाजिक परस्पर संवादाची दुसरी बाजू म्हणजे सामाजिक संघर्ष, सामाजिक स्पर्धा ही होय. जेव्हा दोन किंवा अधिक लोक सामाजिक परस्पर संवाद एकमेकांच्या विरोधात करतात तेव्हा सामाजिक संघर्ष होतो. हे घडण्याचं कारण समाज हा वेगवेगळा गट, समाजात वेगवेगळे गट असतात आणि प्रत्येक जण आपले हित साधण्याचा प्रयत्न करीत असतो. आता शहरे ही भांडवल संचयाची केंद्रे. शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा असतो. ते केवळ आर्थिक आणि मानवी भांडवल असलेल्यांनाच आकर्षित करतात असे नाही, तर त्यांच्याकडे नसलेल्यांनाही आकर्षित करतात. ग्रामीण शहरे आणि खेड्यांमधून शहरी केंद्राकडे स्थलांतर हा शतकानुशतके चालू आहे. मानवाचे प्रयत्न आहेत जे औद्योगिक क्रांतीद्वारे वाढला आहे. कारण अधिकाधिक लोक रोजगाराच्या नवीन नवीन पद्धतींच्या शोधात शहरात येऊ लागले आहेत. नवीन नवीन काहीतरी शोधण्याच्या निमित्ताने लोक शहरात येतात. 20व्या शतकात नवीन आणि अधिक कार्यक्षम वाहतूक पद्धती, रोजगाराच्या विविधता, सामाजिकरणाच्या वाढलेल्या संधीमुळे स्थलांतरात सर्वात मोठी वाढ झालेली पाहावयास मिळते. बहुतेक नवीन स्थलांतरित गट जसं वांशिक, धार्मिक किंवा इतर शहरामध्ये सामाजिक आणि स्थानिक अलगपणा प्रारंभीचा कालावधी अनुभवता आपल्याला असं कळतं की अखेरीस ते आत्मसात आणि संवर्धन या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक उदाहरण देतो. तसं नवीन देशात स्थलांतर होणे आणि नवीन देश म्हणजे देशातील झालेल्या प्रगतीनुसार तो देश नवीन आपण गृहीत धरलेला आहे. यापुढे एखाद्याची मूळ भाषा न बोलणे किंवा त्यांच्या पारंपरिक रीतिरिवाजांचे पालन न करणे, आत्मसात न करणे हे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा अल्पसंख्याक सामाजिकरित्या एकत्रित होते आणि संस्कृती आत्मसात करतात आणि प्रक्रिया आणि त्यांच्या मूळ रीतिरिवाजाचे पैलू गमावतात
गमावते तेव्हा आत्मसात होते. नवीन भूमीत स्थायिक होणाऱ्या स्थलांतरित आणि वंशिक गटांबद्दल अनेकदा आत्मस्थितीकरण वापरले जाते. आत्मसात करणे हे अमेरिकन इमिग्रेशनाचे धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमेरिकन इमिग्रेशन धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे, जे समाजाला एखादे वितळलेले भांडे म्हणून पाहायला मिळते. जे वैयक्तिक स्थलांतरित जे कालांतराने अमेरिकन संस्कृतीचा भाग बनले आहे. मूळ अमेरिकन लोकांचे मुख्य प्रवाहातील युरोप अमेरिकन संस्कृती जी आहे ती एकत्र संस्कृती समजली गेलेली आहे. ते एक प्रकारचं उदाहरण आहे. जसजसा काळ पुढे सरकतो तसतसे सांस्कृतिक प्रसार, सांस्कृतिक लँडस्केप पद्धती, नवकल्पना या बदलण्यास कारणीभूत ठरतात. जसे काही गट आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. इतर गट जे आहेत त्याच्यामध्ये संवर्धनासारखे मुख्य प्रवाहातील संस्कृतीमध्ये समान शोषण समाविष्ट आहे. परंतु अल्पसंख्याक गट किंवा स्थलांतर त्यांच्या ओळखीचे काही पैलू राखून ठेवतात. विशेषतः कॅनडा, पश्चिम युरोप, युनायटेड स्टेट ऑफ ओशनियन मध्ये गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्थलांतर घडून आली आणि ती एक अद्भुतपूर्ण पातळीपर्यंत पोहोचली. अनेक स्थलांतरित आणि त्यांचा स्वीकार समाजामधील सांस्कृतिक मूल्यांच्या अंतरावर पाहायला मिळतो. अशा प्रकारे प्रदेशामध्ये एकत्रीकरणापेक्षा संवर्धन अधिक महत्वाचे आहे. आता वांशिक गट किती प्रमाणात आत्मसात करतात किंवा शहरामध्ये वांशिक गट असतात हे देखील राज्याच्या धोरणाशी संबंधित सांगितले जातात. आता कॅनडा जो देश आहे तिथं स्थलांतराचे आदर्श पद्धतीने बहुसंस्कृतिक आहेत. आता एकंदरीत जे देश 1971 पासून ज्यांची धोरणं आहेत ती बहुसंस्कृतिक धोरणं, त्याचं संवर्धन आणि त्यांनी जुळून घेतलेल्या गोष्टी हे फार महत्वाचं आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीस कॅनडाची लोकसंख्या जी नाट्यरित्या बदललेली पाहायला मिळते आणि मग त्या ठिकाणची असणारी जी वांशिक धोरणं आहेत ती बदललेली पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये प्रत्येक देशानं त्याच्या देशाच्या संवर्धना व्यतिरिक्त अनेक शहरामध्ये सांस्कृतिक एकत्रीपणा देखील केलेला पाहावयास मिळतो. सांस्कृतिक एकत्रीकरण म्हणजे नवीन संस्कृती निर्माण करण्यासारखं आहे. 2 किंवा अधिक संस्कृतीचे मिश्रण होय. या संकल्पनेला बऱ्याचदा मेल्टिंग पॉट, वितळलेले भांडे असा सिद्धांत त्याला संबोधला गेला आहे. कारण त्याच्या उद्देशामध्ये प्रत्येक संस्कृतीचे वैयक्तिक समाविष्टन केले गेलेले आहे, जेणेकरून ते इतर मुद्द्यांच्या मध्ये मिसळले जात नाही. सांस्कृतिक एकत्रीकरणाची संकल्पना युनायटेड स्टेट मध्ये सुरू झाली, म्हणजे USA मध्ये सुरू झालेली पाहायला मिळते. विविध देशातील लोकांमध्ये विविध धार्मिक वांशिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा समावेश आहे. प्रत्येकाला त्याचा वारसा आहे असे पाहावयास मिळते. या संकल्पनेने विद्यमान संस्कृती जपलेली आहे. आता भारतामधील जी शहरं आहेत त्याच्यामध्ये एकत्रीकरण, संवर्धन, सांस्कृतिक एकत्रीकरण ही एक सामान्य प्रथा आहे. कारण देशात विविध धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक, पारंपरिक पार्श्वभूमी असलेले लोक आहेत. इथे विवाह, सण हे सामाजिक प्रसंग आहेत. भारतामध्ये विवाह, वेगवेगळ्या प्रकारचे सण हे सामाजिक प्रसंग आहेत, जेथे आत्मसात करणे, संस्कार करणे, सांस्कृतिक दृष्ट्या एकत्र येणे हे सामान्य आपल्याकडे पाहायला मिळते. तर हा जो विषय येतो तो समकालीन जो समाज आहे शहराचा त्याच्याविषयी. पुढचा जो मुद्दा येतो तो 2.15 म्हणजे स्तरीकरण आणि व्यावसायिक विचलन, निवासी पृथक्करण. आता जागतिकीकरण याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जागतिकीकरणाचा शहरावर खोल परिणाम झालाय. कारण त्यामुळे शहरामध्ये स्पर्धा वाढली आहे आणि सामाजिकरण तीव्र झालेले आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता शहरी भागात ठळकपणे दिसून येते. जीवनशैली
खर्चाची वर्तणूक, राहण्याची ठिकाणे, सेवांसाठी ते ज्या सुविधांकडे जातात त्यातील फरकांवर आधारित सामाजिक असमानता, शहरी समाज, सामाजिक अलिप्तता आणि विभाजन निर्माण केले गेलेले पाहायला मिळते. अशा प्रकारे सामाजिक आर्थिक स्थिती किंवा सामाजिक वर्गाच्या आधारे शहरी भागांचे स्थानिकीकरण किंवा स्तरीकरण केले गेले. सामाजिक वर्गाची व्याख्या त्याच्या क्रमानुसार व्यक्तीचे गट म्हणून केली जाते. सामान्यतः संपत्ती, शैक्षणिक प्राप्ती, व्यावसायिक उत्पन्न आणि उपसंस्कृती सामाजिक या गटावर आधारित असते. आता या ठिकाणी वर्ग हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे उच्च, मध्यम, कामगार वर्ग, उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कामगार वर्ग यांचा समावेश होतो. गरीब हा श्रेणीबद्ध चरणांचे वर्णन करणारा वर्ग आहे. गरीब ही श्रेणी, एक प्रकारे श्रेणी वर्ग, उच्च वर्ग, गरीब वर्ग. आता यामध्ये भांडवलदार तसेच उच्चभ्रू लोकांकडे जमीन आणि इतर मालमत्ता असते आणि त्यामुळे त्यांच्याकडे सत्ता आणि वर्चस्व असतं. मध्यमवर्गीय कदाचित जगातील सर्वात देशांमध्ये सर्वात मोठा वर्ग आहे. मध्यमवर्गीय जगात सर्व देशात मोठा वर्ग आहे. कदाचित जगातील हा जो वर्ग आहे तो इंजिनियर्स असतील, ज्याला अभियंता, लेखपाल, वकील, वास्तुविशारद, शिक्षक, व्यवस्थापक हे सगळे मध्यम वर्गातील लोक आहेत. त्याच्यामध्ये सुशिक्षितता जास्त आहे. हा वर्ग गटांचं प्रतिनिधित्व करतो. या वर्गाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न, मध्यम प्रकारचं उत्पन्न असते, समाजात एक प्रतिष्ठा असते. असा हा मध्यम, निम मध्यम अशा प्रकारे या गटाचे वर्गीकरण करता येते किंवा केले जाते. काही ठिकाणी केले जाते, काही ठिकाणी केले जात नाही. कामगारांच्या वर्गांच्या लोकसंख्येमध्ये बहुसंख्यक कामगार वर्गाचा समावेश असतो. जरी तो शिक्षित किंवा शाळा कॉलेज सोडलेला असतो. म्हणजे कामगार वर्ग काय सगळेच शाळा कॉलेज शिकलेले असतात असं नाही, त्यांनी शाळा कॉलेज सोडलेली पण असते. या वर्गाच्या अभ्यासात एक अग्रगण्य कामगारांचा वर्ग असतो. काही कामगार अभ्यास केलेले असतात. जे लोक जेव्हा कामावर जातात किंवा जेव्हा नागरिक म्हणून काम करतात तेव्हा त्यांच्याकडे तुलनेने कमी शक्ती आणि अधिकार असतो. ते लोक आहेत, त्यांची कामे कमी अधिक जवळच्या देखरेखीखाली केली जातात. त्यांचे काम वेगाने आणि समग्र गतीने चाललेले पाहायला मिळते. आता हे कामगार कुणाचे बॉस नसतात, तर ते इतरांच्या हाताखाली क्रिप्ट वर्कर किंवा फॅक्टरी मजूर म्हणून पारंपरिकपणे काम करतात. म्हणजे कामात असतात, नोकऱ्यांमध्ये गुंतलेले असतात. कामगार वर्ग आणि गरीब वर्ग यांच्या एक रेषा आहे. काही ठिकाणी कामगार वर्गाला गरीब वर्ग म्हणून समजलं जातं. आता यांचं उत्पन्न, कौशल्याचा अभाव, यांच्याकडे कौशल्याचा अभाव पाहायला मिळतो, शिक्षणाचा अभाव पाहायला मिळतो. त्यामुळे यांना सामाजिक जो दर्जा आहे तो कमी प्राप्त झालेला पाहायला मिळतो. तथापि वर्गाच्या गतिशीलतेचे मूळ काही भागामध्ये सामाजिक राजकीय चढाओढ यांच्यामध्ये पाहायला मिळते. पुढचा जो आहे तो आहे निवासी पृथक्करण. पृथक्करण हे सामाजिक संरचनेच्या विविध श्रेणीमध्ये सामाजिक गट किंवा उपसमूहाच्या भिन्न स्थानाचा संदर्भ देते. बहुतेक शहरामध्ये निवासी क्षेत्र असतात, म्हणजे निवासी क्षेत्र सगळ्या शहरामध्ये पाहायला मिळतात, जी वांशिकता, धर्म, उत्पादन, वर्ग किंवा आर्थिक किंवा सांस्कृतिक परिवर्तनाच्या आधारावर स्पष्ट ओळखली जातात. अशा प्रकारे निवासी पृथक्करण, वांशिक किंवा सामाजिक आर्थिक गट, स्थानिक एकाग्रतेचा संदर्भ ज्याचा परिणाम बहुतेक वेळा शहरी जागांवर, निवासी स्थानावर होतो, हे आपल्याला लक्षात येईल. निवासी पृथक्करणाचे नमुने आणि पातळी मोजणे हे पहिले महत्वाचे आहे. रहिवासी क्षेत्रामध्ये सामान्य केवळ उपसमूहाची घरेच नाहीत तर सामाजिक आणि सांस्कृतिक यांचा समावेश पाहायला मिळतो. औद्योगिक क्रांती दरम्यान वर्ग विभाजन अधिक स्पष्ट होते.
कारण कामगार वर्गाचे जिल्हे, कारखाने, मध्यम वर्गांचे जिल्हे, शहरी भागातील बाहेरील वांशिक पृथक्करण हे सगळं आपल्याला उत्तर अमेरिकेत पाहायला मिळतं. युरोपियन शहरामध्ये पृथक्करणाचा सर्वात प्रमुख प्रकार आहे. कामगारांच्या पृथक्करणाचा युरोपियन गटामध्ये सर्वात पहिला प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. बहुतेक लोक युनायटेड स्टेट ऑफ आफ्रिकन तसेच अमेरिकन प्रदेशात ग्रामीण दक्षिणेकडील म्हणजे दक्षिणेकडील जो ग्रामीण प्रदेश आहे त्या शहरी भागाकडे किंवा त्याच्या ईशान्य भागाकडे पाहायला मिळतात. अनेक शहरावर धर्मावर आधारित पृथक्करण आढळून येतं. धर्मानुसार पृथक्करण अनेक शहरामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद औपचारिक संस्थात्मीकरण होण्यापूर्वी शहरे वांशिक शहरीकरण पाहायला मिळतं. सामाजिक पृथक्करण हे प्रबळ लोकसंख्येच्या तुलनेत अल्पसंख्याक गटाच्या स्थानिक वितरणाचे मूल्यांकन करते. सामाजिक पृथक्करण प्रबळ लोकसंख्येच्या तुलनेत अल्पसंख्याक गटाच्या स्थानिक वितरणाचे मूल्यांकन करते. एकमेकाजवळ राहणारे अल्पसंख्याक गट एकमेकांना वेगळे मानतात. त्याने विभक्त परिस्थितीत अल्पसंख्याक गटाची मंडळी दैनंदिन परस्पर संवाद यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा टिकवून ठेवू शकतात. खर तर हा मुद्दा थोडासा जटिल आहे किंवा किचकट आहे. आता या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे फार महत्वाचे किंवा या ठिकाणी असणारा जो निवासी पृथक्करणामध्ये दीर्घकालीन जो भेदभाव आहे तो समाजाची अल्पसंख्याक गट आणि वांशिक भेद वंशानुसार भेद असणारे भेद यावर आधारित आहे. त्याला कनिष्ठ मानण्याचे साधन म्हणून हे पृथक्करण त्या समाजाचं पृथक्करण करणं त्याचं विविध रचना तयार करणं हे फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ युनायटेड स्टेटमध्ये अनेक शहरात किंवा आफ्रिकेत अमेरिकेत हे वंशानुसार आता अमेरिकेत सुद्धा काळे वर्णाचे लोक गोरे वर्णाचे लोक अशा प्रकारे त्याचं पृथक्करण पाहायला मिळतं. साधारणतः 1920 ते 1930च्या दशकात उत्तर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये अशी या वांशिक गटानुसार म्हणजे वंशानुसार काही स्थलांतर झाली. जसं भारतामध्ये वंशानुसार स्थलांतर म्हणजे मुस्लिम वंशाचे लोक पाकिस्तानात गेले, हिंदू लोक भारतात आले. तसं 1920 ते 1930च्या दरम्यान उत्तर अमेरिकेच्या शहरामध्ये स्थलांतर हे विकसित झाले. त्यानुसार वांशिक गट निर्माण झाले आणि त्यामुळे तिथे त्याप्रमाणे निवासी क्षेत्र निर्माण झाली. म्हणजे परिसरातील घरांसाठी तर ते अशा प्रकारे वेगवेगळी क्षमता ही ओळखली गेली आणि त्यानुसार लोकांनी आज जगातील शहरांमध्ये अशा प्रकारचं आर्थिक पृथक्करण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. लोकांच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक पृथक्करणामुळे काही पृथक्करण ऐच्छिकरित्या झाले, स्वतःहून झाले, काही अनैच्छिक झाले. लोकांची इच्छा नसताना सुद्धा भारत पाकिस्तान लोकांची इच्छा नव्हती, काही लोकांची इच्छा होती, काहींची नव्हती, त्यामुळे पृथक्करण झालं, वेगळेपणा झाला. निवासी पृथक्करण, सामाजिक गट हे काही लोकांचं ध्येय होतं, काही धर्मावर आधारित होतं. तर हे पृथक्करण आपल्याला अशा प्रकारे काही श्रमिकांवर आधारित होतं, काही धर्मावर आधारित होतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा जो मुद्दा आहे शहरी विषमता आणि वैश्विकता. पुढचा जो मुद्दा आहे तो शहरी 2.16. आता जी जलद गतीने शहरीकरण आपल्याकडे होत आहे त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक उत्पादकता ही त्याच्या वाढीशी संबंधित आहे. त्यामुळे तीव्र असमानता निर्माण झाली. सामाजिक आर्थिक विषमता ही जी आहे ती घरांच्या किमती, त्यांची गुंतवणूक, त्याचे नमुने इत्यादी गोष्टीद्वारे व्यक्त केली जाते आहे. विविध कारणांमुळे व्यावसायिक भिन्नता, निवासी पृथक्करण यामुळे शहरांचे सर्व पैलूमध्ये विषमता निर्माण झाली आहे. एक शब्द आहे ज्याला कॉस्मोपॉलिटियन हा शब्द ग्रीक शब्द आहे, ज्याला जगाचा नागरिक यापासून तो आलेला आहे आणि त्याच्यापासून आलेला शब्द आहे नैतिक.
आणि सामाजिक राजकीय तत्वज्ञानाच्या विविध महत्वाच्या दृश्यांचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला गेला आहे. सामाजिक, नैतिक आणि सामाजिक राजकीय तत्वज्ञानाच्या विविध महत्वाच्या दृश्यांचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला गेलाय. एकाच वेळी खूप जुने आणि तुलनेने तो कॉस्मोपॉलिटन शब्द आहे. बहुतेक वेळा एखाद्याला अत्याधुनिक किंवा शहरी अर्थ लावण्याकरता हा शब्द वापरला जातो. आपण मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे अशा प्रकारे आपण सांगतो. कॉस्मोपॉलिटन म्हणजे संस्कृती मोठ्या प्रमाणात किंवा वेगवेगळ्या संस्कृतीचं एकत्र आलेलं शहर. आता तसं बघायला गेलं तर धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष तसेच पुराणमतवादी जे आहेत, जे उदारमतवादी आहेत, याच्या कॉस्मोपॉलिटिनिझम म्हणजे उत्पत्ती याच्यातून हा शब्द तयार पुढे होत गेलेला आहे. म्हणजे काही मत असे की ग्रीस कालखंडात पुनर्जाग याच्यामध्ये हा शब्द बुद्धिजीवी वर्गांच्या माध्यमातून आलेला आहे. 1995 मध्ये इम्युअल कांट नावाच्या शास्त्रज्ञाने शाश्वत शांती यावर जे निबंध लिहिला त्याच्यावर युद्ध टाळण्याचे मार्ग आणि मानवांना देणारी समान वागणूक यांच्याने हा शब्द तयार झालेला पाहायला मिळतो. आता कॉस्मोपॉलिटन सर्वत्र मानवी जीवनाला अधोरेखित करते, समानता करते. काल्पनिक समुदाय जो असतो तो जगभरात विस्तारलेला आहे. नैतिक कॉस्मोपॉलिटिनिझम हा सर्वसामान्यतः कॉस्मोपॉलिटिझमच्या आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल कॉस्मोपॉलिटन जे अल्पसंख्याक किंवा संस्कृतीच्या हक्कांचाही आदर करते. कॉस्मोपॉलिटन म्हणजे सगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र सामावून घेतलेला हा शब्द किंवा ही संरचना आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे तो आदिवासी उत्क्रांती आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये. जसं शहराची वैशिष्ट्ये बघितली, ग्रामीण भागाची वैशिष्ट्ये बघितली. आता आदिवासी समाजाची वैशिष्ट्य स्थानिक वितरण जे भारतातील काही उदाहरणं आपल्याला इथे अभ्यास करायचे आहेत. सामाजिक संघटनेचे मोठे स्वरूप म्हणजे जमात. समाजाचं मोठं स्वरूप म्हणजे जमात होय. जमातीची व्याख्या म्हणजे परंपरागत समाज, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि रक्ताच्या नात्याने सामान्य संस्कृती आणि बोलीसह जोडलेली कुटुंबे. बोली म्हणजे बोलीभाषा, जोडलेली कुटुंबे असलेली सामाजिक विभागणी म्हणून केली जाते. जमातीमध्ये काही गुण आणि वैशिष्ट्ये असतात. जमातीमध्ये काही गुण आणि वैशिष्ट्ये असतात. टोळी एकमेकांना रक्त आणि बंधुत्व या भावनेने ओळखते. ही आदिवासी समाजाची टोळीची असते. बंधुत्व आणि रक्त या भावनेने ओळखते. जरी जमाती ज्या आहेत कुळांच्या आणि याच्या आदी लोकांच्या आधारावरती असल्या तरी त्यांच्यामध्ये परिपक्वता, समाजाच्या जातीय, भाषीय, धार्मिक, नागरिक परंपरा, समाजाची जी मूल्य असतात, सांस्कृतिक मूल्य ही जोपासलेली पाहायला मिळतात. तर ही जी आहे ती मानववंशशास्त्रानुसार ज्या भटक्या विमुक्त जाती ते शिकारी जीवनापासून अधिक स्थानिक किंवा कृषी प्रधान खेड्याच्या जीवनशैलीपर्यंत या जमातीची उत्क्रांती शोधली गेलेली आहे किंवा झालेली पाहायला मिळते. वेगवेगळ्या देशामध्ये जमातींना त्यांची नावं आहेत. जसं ऑस्ट्रेलियामध्ये या जमाती लोकांना ॲबॉरिजिन्स, तर न्यूझीलंडमध्ये माओरी, कॅनडामध्ये फर्स्ट नेशन्स आणि नेशन्स किंवा फास्ट नेशन्स, अमेरिकेत स्वदेशी लोक म्हणून त्यांना ओळखतात. तर वेगवेगळ्या प्रकारच्या जमाती आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वसाहती आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी भारतात आदिवासी या नावाने आपण त्यांना आदिवासी म्हणतो, आदिवासी असं या नावाने आपण त्यांना ओळखतो. सुमारे 645 विविध प्रकारच्या जमाती या भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये भारताच्या केंद्रशासित प्रदेशात पाहायला मिळतात. भारताच्या मध्यम आणि ईशान्य भागात आदिवासी पट्ट्या आहेत. म्हणजे भाषा, संस्कृती, पद्धती, समाज रचना, व्यवसाय, त्यांचं साक्षरतेचं प्रमाण,
शारीरिक वैशिष्ट्ये आदिवासी लोकांची वेगळी. शारीरिक वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची थोडीशी नाकाडोळ्याची असणारी ठेवण, त्यांचा रंग यानुसार ती सांगितली जातात. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची समाज रचना असते. आता दादरा नगर हवेली जी आहे, अरुणाचल प्रदेश, हे सगळे आदिवासी लोक आहेत. इथं बहुपत्नी, एक माणूस 2-3 पुरुष, एक किंवा 2 स्त्रिया ना स्वीकारतो. बहुपत्नी, एका स्त्रीची एकाहून अधिक पुरुष सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे एक स्त्री 3 ते 4 पुरुषांबरोबर या ठिकाणी जमातीमधील जी स्त्री आहे, आदिवासी जमातीतील स्त्री, भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री 1 किंवा 4 पुरुषांबरोबर विवाह करते. आता याच्यात या मिझोरामच्या जमातीमध्ये जवळजवळ चांगल्या प्रकारची साक्षरता आहे. आता जमातीमध्ये निरक्षरता पाहायला मिळते, पण मिझोराम हा देश असा आहे की तिथं साक्षरता आहे. तिथील आदिवासी लोक शिकू लागलेले आहेत. म्हणजे टोटल भारताची साक्षरता जर बघितली आदिवासी लोकांची, तर ती 0.06%. पण मिझोराम हे राष्ट्र असं आहे भारतामधलं, मिझोराम हे राज्य असं आहे की तिथं सर्वात जास्त आदिवासी जमाती ज्या आहेत त्या साक्षर झालेल्या पाहायला मिळतात. आणि त्यांचे कौटुंबिक आणि नातेसंबंध हे पण चांगल्या प्रकारचे असतात. मुळात ही आदिवासी जमात ही कठोर असते. काही गोष्टी त्यांच्यात कठोर असतात. जमाती हा शब्द वसाहती काळापूर्वीचा शब्द आहे खरं तर. हे डोंगरात राहणारे लोक आहेत, विशिष्ट कालखंडात असणारे लोक आहेत, जे त्यांच्या परंपरा आतापर्यंत घेऊन आलेली लोक आहेत असे म्हटले जाते. आता भारतीय जनगणनेचा जर विचार केला तर भारतीय जनगणनेनुसार 2011 मध्ये भारतीय जमातींची एकूण लोकसंख्या सुमारे 104.3 दशलक्ष होती. आणि देशाच्या लोकसंख्येच्या अंदाजे 9% हे लोक आहेत भारतामध्ये. भारतीय राज्यघटनेत आदिवासी समुदायांना संविधानाच्या अनुसूची 5 अंतर्गत मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या जमातींना अनुसूचित जाती जमाती म्हणून ओळखलं जातं. आदिवासी लोकांची जी संस्कृती आहे, तिचा एक वारसा आहे, त्यांची एक कला आहे, त्यांच्याकडे हस्तकलेचं कौशल्य आहे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्याकडे काही इतर पैलू नाहीयेत, पण बाकी गोष्टींनी या जमाती समृद्ध आहेत. मग ह्या जातींचे विशेष वितरण तेही महत्वाचे आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, राजस्थान, गुजरात, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यात सर्वाधिक आदिवासी जमाती पाहायला मिळतात. या राज्यांमध्ये एकूण अनुसूचित जाती जमातींची 83.2% लोकसंख्या पाहायला मिळते. आसाम, मेघालय, नागालँड, जम्मू काश्मीर, त्रिपुरा, मिझोराम, बिहार, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू या राज्यामध्ये 15% आदिवासी लोक आहेत. ही जी केंद्र शासनामध्ये, केंद्रशासित जे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये आदिवासी लोकांचा वाटा हा अतिशय महत्वाचा आहे, जास्त आहे. म्हणजे लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, मेघालय याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या सर्वात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. भारतात काही सामान्य जमाती आहेत, ज्याला संथल, पश्चिम बंगाल, बिहार. आता संथल नावाची जी जमात आहे ती पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिसा, आसाम काही भागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. गौंड नावाची जी जमात आहे, जी भिल्ल, ती गौंड जी आहे ती मध्य भारतात, मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळते. भिल्ल नावाची जमात आहे आपल्याकडे, भिल्ल, ते राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या जिल्ह्यात पाहायला मिळते. महाराष्ट्रात पण भिल्ल नावाचे जमात पाहायला मिळते. ओरिसात किंवा मुंडा नावाची जमात आहे, छोटा नागपूर पठारी प्रदेशात पाहायला मिळते. तर बखरवाल किंवा भुतिया जे सिक्कीम, पश्चिम बंगाल याच्यामध्ये ही जमात पाहायला मिळते. तमिळनाडू आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये इरुलासा नावाची जाती जमात पाहायला मिळते. अशा प्रकारे भारतात अनेक प्रकारच्या जाती जमाती पाहायला मिळतात.
सारांशाने आपल्याला एवढंच सांगता येईल की प्राचीन काळातील सामाजिक शिकार आणि जी शिकार करणे, गोळा करणे, अनेक भटके जीवन आणि त्यांची गतिशीलता, जगण्याची रणनीती एक विशिष्ट प्रकारची होती. आर्थिक साधने, सामाजिक संस्कृती, प्रक्रिया ही सोपी आणि सुलभ आणि एक समान होती. कारण ते पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून होते. हळूहळू शिकार गोळा करणाऱ्यांपासून कृषी प्रधान समाज हा संक्रमित होत गेला. कृषी क्रांतीने लोकांचे त्यांच्या भौतिक आणि सामाजिक वातावरणाशी असलेले जे नातं आहे ते पूर्णतः बदलले. त्याने एक नवीन सभ्यता विकसित केली, ज्याचा समाज, अर्थव्यवस्था, संस्कृती, सामाजिक रचना आणि राजकीय संघटना यामुळे औद्योगिक क्रांतीमुळे 100 वर्षाच्या कालावधीत कृषी सोसायट्या, कृषी विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्यातूनच श्रीमंत राष्ट्र, गरीब राष्ट्र ही सामाजिक आणि आर्थिक दरी विकसित झालेली आपल्याला पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे या एकंदरीत या टॉपिक मधील हा जो विषय आपल्या समोर आहे तो आपल्या लक्षात आला असेल. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.